नमस्कार. आज जे BSNL च्या पेन्शनरच्या बाबतीमध्ये जो अनजस्ट होत आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचलं जाईल त्यासाठी आजचं हे बातमीपत्र आहे. यामध्ये समस्या अशी आहे की IDA इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स हा रेग्युलरली भेटला पाहिजे, पण 3 महिन्यापासून या बाबतीमध्ये डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी तो एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी डिले म्हणजे जो प्रोसिजरल डिले होतोय त्या बाबतीमध्ये जाब विचारावा म्हणून पेन्शनर्स असोसिएशन जे आहेत ह्या एकत्रित झालेल्या आहेत आणि एकत्रित होऊन यांनी धरणा आंदोलन 20 मे साठी धरणा आंदोलन करण्यासाठी ठरवले आहे. त्यासाठी जी कमिटी ऑफ BSNL MTNL पेन्शनर्स असोसिएशन जी आहे ही कार्यरत आहे आणि याची मुख्य जबाबदारी ही कॉम्रेड दाने साहेब, कॉम्रेड निंबाळकर साहेब, कॉम्रेड काळे साहेब, कॉम्रेड ज्ञानेश पवार साहेब, कॉम्रेड गायकर साहेब जे सर्कलचे सेक्रेटरी आहेत, पण ते सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा होईल SNPWA चा यासाठी पर्च्युएशन करतायत. बोलताना दाने साहेब जी 17 तारखेला जी मीटिंग झाली पूर्व तयारीची, तर त्यांचं म्हणणं असं पडलं की आंदोलनापेक्षा आंदोलनाची पूर्व तयारी जास्त जोरात झाली पाहिजे, म्हणून मग आंदोलन तुमचं सक्सेसफुल होईल. कॉम्रेड निंबाळकर साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आपला जो पॅरा 5 आहे आता तो काढला गेलाय, पण तो फक्त आपल्या एकत्रित दबावामुळे म्हणजे युनायटेड फोरम जी आहे ही ज्या पद्धतीने सध्या दबाव आणत आहे त्यामुळेच पॅरा 5 जो आहे तो आता कमी केलेला असल्यामुळे आता IDA मिळण्यासाठी एक रस्ता साफ आहे, पण तरीही एरियर्स न भेटल्यामुळे आपल्याला आंदोलन करावेच लागेल. त्याच्याशिवाय आपल्याकडे पेमेंट जमा होणार नाही अशी एक भूमिका निंबाळकर साहेबांनी घेतली. या सगळ्या गोष्टीचे जे समन्वय हे समन्वय करणारी जे कॉम्रेड गुलाब काळे साहेब आहेत हे सारखं पर्च्युएशन करून सर्व संघटनेला कसं एकत्रितपणे जमा करता येईल आणि त्यांना एकत्रितपणे कसं डायलॉग करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत. ज्ञानेश पवार साहेब जे SNPWA चे सेक्रेटरी आहेत त्यांनी या बाबतीमध्ये डायरेक्ट ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी निग्लिजन्स केलेलं आहे, गव्हर्नमेंटने गिल्टी इंटेन्शन मेंटेन ह्याच्यामध्ये आहे असं नमूद केल्यामुळे ह्या आंदोलनामध्ये जे नॅशनल लेवलचे आणि राष्ट्रीय लेवलचे किंवा राज्य पातळीवरचे हे जे पुढारी आहेत, हे जे कार्यकर्ते आहेत, हे कॉम्रेड आहेत, हे कॉम्रेड एकत्रित झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही धरणा आंदोलन होणार आहे 20 तारखेला ते खूपच प्रभावी ठरण्याची चिन्ह दिसत आहेत आणि त्याचा परिणाम हा होऊ शकतो की गव्हर्नमेंटला ह्याची दखल घ्यावी लागेल. कॉम्रेडनी हे सुद्धा म्हणजे कंबाईनली हे सुद्धा ठरलं गेलं की साखळी बनवायची आणि पूर्ण बिल्डिंगला घेराव घालायचा असंही या घेरावामध्ये एक्झिक्यूट होणार आहे. तर याच्यामधून जे युनायटेड जी फोरम आहे ही फोरम आता ऍक्टिव्ह झाल्यामुळे सरकारला ह्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय घ्यावाच लागेल
एरियर सोबत त्यांच्या इंटरेस्ट सोबत पैसे द्यावेच लागतील अशी एक आशा व्यक्त होत आहे. आणि पेन्शनर्सला त्यांचा न्याय मिळेल याची आशा बाळगून हे बातमीपत्र संपलं.